श्री स्वामी समर्थ. आज आपण सात्विक डुबुकुळ्यांची भाजी बनवणार आहोत नैवेद्यासाठी गणपती बाप्पांच्या. याच्यात मी कांदा लसूण काहीच वापरलं नाहीये. एकदम कमी साहित्यामध्ये 5 मिनिटात ही भाजी तयार होते आणि खूप टेस्ट लागते भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा इथं मी कढई तापायला ठेवली, त्यात 2 पळी तेल घालून घेतलं. आता यात मोहरी घालून घेऊ. तेल तापलं, मोहरी छान तडतडली की त्यात आपण जिरं घालून घेणार आहोत. आता जिरं मोहरी छान आपली तडतडली गेली. आता मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं आणि अद्रक बारीक करून घेतलं होतं, आता ते पण फ्राय करून घेऊ. आता इथं 1 टोमॅटोची पेस्ट तयार केली, ती घालून घेतली आहे. आता सर्व साहित्य आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ, कारण आपलं खोबरं पण कच्चं आहे आणि टोमॅटो पण, मग त्याच्यामुळे ते तेल सुटेवर परतवून घेऊ. मग मसाले घालू आपण त्यात. पण तेल सुटायला लागले, आता यात मसाले घालून घेऊ. तिखट घातलंय चवीनुसार, हळद घालून घेऊ. याच्यात मसाले पण आपण हळद, तिखट आणि फक्त गरम मसाला घातलाय. तर गरम मसाला घातला आणि याला छान परतवून घेऊ. एकदम झटपट आणि टेस्टी अशी भाजी तयार होते. कोणी म्हणणार नाही की याच्यात कांदा लसूण नाही म्हणून. तुम्ही टोमॅटो नसा तो पण स्किप करू शकता. आता इथं हा एसूरचा मसाला घातलाय मी, जो मी माझ्या चॅनलला व्हिडिओ शेअर केला आहे, एसूर मसाला म्हणून. याची कोणत्याही भाज्यांना खूप छान टेस्ट येते. आपण नॉर्मल भाज्यांमध्ये पण रोजच्या भाजी 1 चमचा जर टाकलं, त्याच्यामुळे घट्टपणा पण आणि भाजीला पण छान टेस्ट येते. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा माझ्या चॅनलला. आता थोडं पाणी घालून याला तेल सुट देऊ, म्हणजे आपले मसाले करपणार नाही, म्हणून थोडं पाणी घातलं मी. बघ मसाला छान आपला भाजला जातोय, गोळा व्हायला लागलाय त्याचा. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार या स्टेपला, कारण मिठाला पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे मसाले करपणार नाही मिठामुळे, पाणी सुटल्यामुळे. आता याला पण छान असं परतून घेऊ. आता थोडं अजून पाणी घालणार आहोत आपण. जे आपण टोमॅटो पेस्ट त्याच मिक्सर थोडं पाणी घेतलं मी आणि त्याच्यावर घातलं. पाणी थोडं थोडं घाला, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आणि तेल छान सुटतं. तुम्ही जर एकदम पाणी घालून दिलं तर छान मसाला भाजला जात नाही. थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलवत जायचं, म्हणजे त्याला तरी छान येते. बघा आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण. टेक्स्चर किती छान दिसते मसाल्याचं. बरं 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेतलं. छान तेल आलंय वरती. आता परत त्याला छान परतवून घेऊ. आता यात मी पाणी घालून घेतलं. तुम्ही गरम पाणी पण घालू शकता, मी तर थंडच पाणी घातलंय. आता ही भाजी इथं जरी पातळ वाटत असली, पण जेव्हा आपण त्याच्यात वड्या टाकतो तेव्हा ती घट्ट होत जाते. आता ही भाजीला उकळी येऊ देऊ आपण झाकण ठेवून. तोवर इकडं ढोकळ्यांचं पीठ तयार करून घेऊ. इथं मी डाळीचं पीठ घेतलं अर्धी वाटी आणि 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलंय. फक्त तुम्ही डाळीचं पीठ घेऊ शकता किंवा फक्त गव्हाचं पण घेऊ शकतात, पण दोघं मिक्स केलेत मी, म्हणजे जास्त उघरट नाही लागणार म्हणून. आता यात हळद, तिखट आणि मीठ घालून घेते आणि पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊ. जास्त पातळ नका करू, नाही तर वड्या बारीक होतील. थोडं घट्टच ठेवा, म्हणजे वडी छान तुटते. आपलं भज्यांचं पिठापेक्षा घट्ट ठेवायचं. हे बघा असं. त्याच्यात पाणी उकळलं, आपलं सार उकळलं आहे. आता यात मी वड्या सोडून घेते. एकदा नक्की ट्राय करा ही भाजी आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. बघा वड्या सोडत जायचं आणि हलवायचं मध्ये चमचा, नाही तर त्या चिपकून जातं एकमेकाला.
बघा छान आपण वड्या सोडून घेतल्या सगळ्या. आता यावर झाकण झाकून घेऊ म्हणजे वड्या छान शिजून जातील. आता 5 मिनिटं झाले, झाकण काढलं आपण. बघा छान तरी आली भाजीला. आणि आता कोथिंबीर घालून घेते. बघ कलर पण छान आला आहे आणि भाजी एकदम टेस्टी झाली तयार. चला तो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.